श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला भारतातलं या वर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण दिसणार आहे आणि त्या संबंधी माहिती बघणार आहोत. चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय आणि या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवतींनी पाळायचं का पाळायचं नाही, तर किती वाजल्यापासून ते पाळायचं आहे आणि कशा पद्धतीने ते पाळायचं आहे, सूतक काळ हा कधीपासून लागणार आहे आणि ही सगळी माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. अगदी त्याचप्रमाणे श्राद्धविधी जर त्या दिवशी असतील तर त्यांच्यात काही अडचणी येतील का, तसेच या ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. म्हणजे 7 तारखेला हे सुरू होणार आहे आणि 8 तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे 7 तारखेच्या 12 वाजल्यानंतर रात्रीच्या 12 वाजल्यानंतर 8 तारीख सुरू होते, म्हणून 8 तारखेला हे संपणार आहे. जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाहण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसत आहे, त्याच्यामुळे याचा सूतक वेळ तसेच हे ग्रहण आपल्याकडे पाळायचं आहे. परंतु पाळणं म्हणजे काय आणि गर्भवतींनी नक्की कसं पाळायचं याचा खूप बाऊ बिलकुल करायचा नाही. यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या असतात, आपल्या परंपरा या काय आहेत आणि शास्त्रीय गोष्टी काय आहेत, या दोन्ही गोष्टी जर आपण समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही गोष्टी केल्याने आपल्याला या ग्रहणामध्ये काय थोडेफार आपण पाळे म्हणून त्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता आपण याच्या सूतक वेळा म्हणजे वेद आणि याच्या अचूक वेळा जाणून घेऊया. चंद्रग्रहण रविवारी 7 सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री 9:57 सुरू होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर 8 तारीख लागते. म्हणजे हे चंद्रग्रहण 8 तारखेला 1:27 उत्तर रात्री म्हणजे मध्यरात्री संपणार आहे. एकूण हा जो ग्रहण कालावधी आहे तो 3 तास 30 मिनिटांचा आहे. म्हणजे काय, रविवारी रात्री 9:57 हे ग्रहण सुरू होईल आणि 1:27 हे संपेल. आता या ग्रहणाचे सूतक वेळ ही दुपारी 12:37 पासून चालू होते आणि ग्रहणाचा मोक्ष काळापर्यंत म्हणजे मध्यरात्री 1:27 हा ग्रहण मोक्ष होईल म्हणजे ग्रहण संपेल. आता गर्भवती महिला, मुले, आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी सूतक वेळ ही संध्याकाळी 5:15 पासून सुरू होणार आहे आणि ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 8 तारखेला मध्यरात्री 1:27 असणार आहे. म्हणजे गर्भवती महिलांनी 5:15 पासून हे ग्रहण पाळायला सुरुवात करायची आहे. आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. भारतात तर हे ग्रहण दिसणारच आहे, परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये देखील दिसणार आहे. न्यूझीलंड, पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे आणि आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात देखील हे ग्रहण दिसणार आहे. तसेच गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही. आता मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही, परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका. अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या नाही पाळल्या, जसं की बघा, गर्भवतीने लघवीला जाणं, खाणं पिणं या गोष्टी करणे गरजेचं आहे आणि त्या नाही केल्या तर बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायला, अन्न नाही खाल्लं तर डिहायड्रेशन होऊ शकतं, बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्याचं ऐकल्याचं समाधान मिळावं, त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या काही केल्याचं समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे काही करायचे असतात त्या गोष्टी करायच्या असतात, त्या गोष्टी करू शकता. तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, देवीचे स्तोत्र या पद्धतीचे स्तोत्र म्हणू शकता. अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं, कुठं जायचं नाही, आडी टाकून बसायचं नाही आणि तसंच चाकूसुरी वापरायची नाही, अशा पद्धती कृपया तुम्ही करू नका. तसेच गरोदर महिलांनी कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे. आता ग्रहण पाळावे की नाही पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे. ग्रहण ही सर्व गरोदर महिलांनी पाळायचं असतं. आता जाणून घेऊया ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये. नंबर 1, वेद काळामध्ये म्हणजे दुपारी 12:30 नंतर वेद काळामध्ये आपण स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप असेल, श्राद्ध हे कर्म करता येतात.
तसेच वेद काळामध्ये भोजन निषिद्ध आहे आणि म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये. मात्र वेद काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मूत्रविसर्जन या सगळ्या गोष्टी करता येतात. तसेच झोप घेणे हे देखील कर्म या काळात करता येतं. तसेच वेद काळ आहे तो दुपारी 12:30 वाजता वेद काळ चालू होतो. लक्षात घ्या, 7 सप्टेंबरला दुपारी 12:30 वाजल्यापासून वेद काळ चालू होतो. तर 12:30च्या काळामध्ये तुम्ही हे सगळ्या सेवा करू शकता. परंतु जे बालक असेल, वृद्ध असेल, आजारी, अशक्त असतील, गर्भवती असेल अशा व्यक्तींनी सायंकाळी 5:15 वाजल्यापासून ग्रहणाचे वेद पाळा. ग्रहणाचे वेद पाळणं पण महत्त्वाचं आहे. सामान्य लोकांसाठी दुपारी 12:30च्या नंतर वेद पाळायचे आहेत. वेद पाळायचे म्हणजे काय, तर या काळामध्ये बाकीच्या गोष्टी नाही करायच्या. या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता. आता नंबर 2, वेद काळामध्ये दुपारी 12:30 अगोदर आपल्याला घरी जे पाणी भरून ठेवलं असेल, अन्न असेल, पीठ, तेल, आता बनवलेला जे पदार्थ, सगळीकडे तुळशीपत्र टाकायचे आहेत. म्हणजे त्याच्यावर सगळीकडे तुळशीपत्र हे ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. नंबर 3, ग्रहण काळामध्ये आपला गुरुमंत्र असेल, गुरुचरित्र पारायण असेल, तसेच गुरुचरित्राची अवतरणिका वाचू शकता. तसेच नवनाथ पारायणाची अवतरणिका वाचू शकता. नंबर 4, स्तोत्र अनुष्ठान असेल, महामृत्युंजय मंत्र अनुष्ठान असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, कोणाला मंत्र सिद्ध करायचे असेल, सिद्ध मंत्र सिद्ध करायचे असेल तर मंत्र सिद्ध करू शकता. तसेच गुरुमंत्र देखील या काळामध्ये सिद्ध करू शकता. नंबर 5, ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे. आता ग्रहण स्पर्श होतात. ग्रहण स्पर्श हा 9:57 काय होतो. म्हणजेच त्यावेळेस स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनःश्रवण ग्रहण काळात करावे. आता ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण पर्व काळामध्ये झोप, मलमूत्र विसर्जन, भोजन, कामवासना या गोष्टी करू नका. तसेच हे लक्षात ठेवा, 12:30 नंतर तुम्हाला वेद पाळता आले तर पाळा, चांगली गोष्ट आहे. नाही पाळता आले तर तुम्ही 9:30 नंतर रात्री अगोदर जेवण करून घ्यायचं आणि इकडे तिकडे लागायचं नाही. घराकडे सगळीकडे तुळशीपत्र ठेवायची. सगळीकडे तुळशीपत्र ठेवा. ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणार आहोत 9:30 वाजता आपण जी पूजा करायला बसणार आहोत ती एका ठिकाणी आसन टाकून तिथे बसा. नंबर 8, 7 सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी नियम सांगते. तुम्ही रात्री 9:30 वाजता ग्रहण लागणार आहे. गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचं. रात्री 9:30च्या अगोदर जेवण करा आणि एका ठिकाणी बंदिस्त खोली असेल तिथे आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा. जेवढा जप असेल तप असेल तेवढे जपतप करायचं. शांत राहायचं. तुम्हाला जितका वेळ बसता येईल तेवढा वेळ झोपलं बसलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. कारण की सगळेजण करतील असं नाही. बरेच लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. मानणं न मानणं हे तुमच्यावर आहे. पण तुम्ही नियम पाळणार असाल तर नक्की हे नियम पाळा. नंबर 9, चंद्रग्रहणाच्या राशीनुसार कोणाला पाहता येईल हे लक्षात ठेवा. राशीनुसार मेष रास, वृषभ रास, कन्या रास असेल. धनु राशींना हे शुभफळ म्हणजेच मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभफळ आहे. मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फळ. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फळ. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी चंद्रग्रहण पाहू नये. तसेच गर्भवती महिलांनी देखील ग्रहण पाहू नये. पण थोडं ग्रहण बघितलं काही प्रॉब्लेम नाही. बघा, मनामध्ये भीती ठेवू नका. नंबर 10, 8 सप्टेंबरला प्रतिपदा सुरू होते. तर त्यामुळे 8 सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहोत तो महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होईल. तर त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाहीये. ज्यांच्या प्रतिपदेला श्राद्ध असतात म्हणजेच पहिल्याच दिवशी श्राद्ध जिथे ज्यांच्या घरी करणार असेल तिथे तुम्ही करू शकता. आणि पौर्णिमेचे आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहेत ते आपण 7 तारखेला आहे ते तुम्ही 7 तारखेला सकाळीपासूनच तुम्ही करू शकता, कारण रात्री चंद्रग्रहण आहे. नंबर 11, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे ग्रहण काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं. पूजा करायची नसते. मूर्तींना स्पर्श करायचा नसतो. आपल्या घरातील देवघर आहे त्या घरातील देवांना देखील या काळात स्पर्श करायचा नसतो. नंबर 12, त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं असतं. त्यानंतर टोकदार, धारदार वस्तू, तीक्ष्ण वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाहीयेत. ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांनी खाणं टाळावं. म्हणजे त्या काळामध्ये शिजलेलं अन्न हे अजिबात खाऊ नये. जे काय आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे. गरज नसल्यास प्रवास देखील करायचा नसतो. बाहेर जाणं देखील टाळायचं असतं. नंबर 13, आता बघा, ग्रहणाचे जे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी
तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात पहिले बघा, तुम्ही हनुमानांची पूजा करावी, हनुमान चालिसाचं पठण करावं, महामृत्युंजय मंत्राचा जप करावा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, नवनाथ पारायणाचा 40वा अध्याय वाचा. ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते, ती लागू देखील पडते. आणि ग्रहणामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं महामृत्युंजय मंत्र, दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही ऑनलाईन देखील वाचा, ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दान देखील करायचं आहे. यथाशक्ती मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे जायचं असेल तिथे तुम्ही दान करू शकता. आणि असं काही ग्रहणाचे नियम आहेत ते नक्की पाळा. ग्रहणाच्या काळात अतिशय महत्त्वाचा असतो, त्या काळामध्ये काही नियम पाळले गेले पाहिजे. त्याच्या मागे सायंटिफिक रिझन पण आहे. जर याचा तुम्ही डीपली सगळा अभ्यास केला तर तुम्हाला हे सगळं तुम्हाला माहिती मिळेल. तर बघा, या गोष्टी मानणं न मानणं सगळ्या तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या मनावर आहे की तुम्हाला पाळायचे की नाही. तर या ग्रहणासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ग्रहणासंदर्भातील माहिती मिळेल. व व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.